चला मित्रांनो घाई करा, अजून बरेचसे सामने खेळायचे आहेत कारण दुसऱ्या फेरीला आता सुरुवात होते। दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होतोय वेदिका स्पोर्ट नांदेडने, त्यांना 2-2 हात करेल जय हनुमान आवळे। तर पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश आलेले। फलंदाज 2 फलंदाज आपण पाहतो, 2 फलंदाज गोलंदाजी मार्कर गोलंदाज गणेश, अभिजित आणि आतिश। पहिल्या सामन्यामध्ये काय कामगिरी केली होती आतिशाने, उडवलाय नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडेल, एक धाव मिळते आणि एका टप्प्याने सरळ चेंडू फाईल लेगच्या दिशेने आलाय, हा चौकार 4। संघाविरुद्धचे पुढचा चेंडू गणेश, बॅटची कडा आवाज टक आवाज आला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। पहिला गडी बाद होतोय, एक मोठा अडसर होता वेदिका स्पोर्ट संघापुढे। आतिश बॅक टू डगआउट, पहिला गडी बाद होतोय आतिशाच्या रूपाने टीम आवळे संघाचा। वैयक्तिक आतिश मला वाटतं 0वर बाद झालाय, एक चौकार लागला लगावण्यात यश आलेलं आहे। फाईन लेगच्या दिशेने तो चौकार गेला होता आतिशाच्या बॅट मधून आलेला आणि पुढच्या चेंडूवर तो धावची झेलचीच्या रूपाने बाद झालाय। अकाउंट ओपन केलं होतं ते अभिषेकाने एका धावेने, त्याच्यानंतर आतिश स्ट्राईकवर आला। पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर बाद। धावसंख्या झालेले एकूण किती, तर धावसंख्या झाले 5। लॉंगॉनच्या दिशेने थोडीशी बिंबेरी उडाली की काय क्षेत्ररक्षकाचे असंच म्हणायला हरकत नाही, परंतु एकच धाव, धावसंख्या 1ने वाढलेले, धावसंख्या झालेले 6। आपण पाहता दुसऱ्या फेरीचा पहिला सामना टीम वेदिका स्पोर्ट नांदेडने आणि टीम जय हनुमान आवळे। निर्धाव चेंडू जय हनुमान बोरपाडा संघाचं सुद्धा आगमन झालेले, चषकामध्ये आपले सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत। गणेश, धावसंख्या झालेले 6, एक बाद 6, बाद होणारा फलंदाज आतिश फौजच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय, चांगली रणनीती म्हणायला हरकत नाही। चेंडू जाईल सीमारसे बाहेर, आलाय हा चौकार 4। चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, ती म्हणजे 1 बाद 10। धावसंख्या 10। आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार लगवण्यात यश आलेले, एक चौकार आला होता आतिशाच्या बॅट मधून आणि दुसरा चौकार आलाय अभिजित याच्या बॅट मधून। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कावर आलेले गोलंदाज विशाल आणि त्याचा सामना करेल फलंदाज चेतन, एक अनुभवी खेळाडू चेतन। कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल, उंच पुरा असा हा खेळाडू चेतन आणि गोलंदाज आहे विशाल। धावसंख्या झालेले 1 बाद 10। पहिल्या षटकाची समाप्ती, चांगलं षटक हाताळलं गणेशाने, फक्त 10 धाव दिल्या, एक गडी बाद करण्यात यश आलेले। विशाल
उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पंच नो चेंडू घोषित करतायत. चेंडूची नक्की पिचिंग झाली कुठे तर खेळपट्टीच्या बाहेर आणि पंच राजेंद्र बजागा याचा इशारा येतोय. हा चेंडू नो. नो चेंडू हाताळलाय गोलंदाज विशाल याने. फ्री हिट चेंडू. कशा पद्धतीचा फटका असेल. चेतन आता मात्र पंच आमच्याकडे वळले. एक धाव तर मिळालेले. दुसरीचा प्रयत्न असेल का नाही आणि पंच इशारा करतात हा वाईट. 1+1 अशा 2 धावा मिळतील. एक बाईटच्या रूपाने आणि एक वाईटच्या रूपाने 2 धावाने धावसंख्या वाढ झाली. धावसंख्या झाली 13. पडद्याच्या आतमध्ये जे 2 प्रेक्षक बसलेत यष्ट्यांच्या मागे मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानावर जर पोहोचत असेल तर आपण ती जागा तिथून सोडायची. आलाय हा षटकार 6. या षटकाराने धावसंख्या वाढते. माझे गुणलेखक सांगतात की या षटकाराने धावा जमा झाल्या तर किती, तर धावा झाल्यात 19. आणि आयोजकांची सूचना आली खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी खुर्चीवरच बसायचंय. तर आजूबाजूला आढळलं तर पॅनलाइज केलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी खुर्चीवर बसायचं. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत आली, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर सूचना दिली जाणार नाही. तिथे खुर्च्या कमी असतील तर आयोजकांना सूचना द्यायची. हा बाहेर जर आढळला एखादा खेळाडू तर पॅनलाइज. विशाल पंच पुन्हा आमच्याकडे वळतायत, इशारे करतात हा चेंडू वाईट आहे. वारंवार दिशामध्ये भरकटतोय. वेगात टाकण्याच्या नादामध्ये कधी चेंडू नो टाकतो तर कधी वाईट टाकतो. एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 20. शेवटची वॉर्निंग खेळाडू कक्षाला, आवळे संघाला. खुर्चीवर जर आढळले बसले नाही, बाजूला आढळले तर डायरेक्ट पॅनलाइज. खुर्ची कमी असेल तर सूचना करा. खुर्ची तुम्हाला पूर्तता होईल. किती कमी आहेत? 1 ना, ठीक आहे. धावा किती तर माझे गुणलेखक सांगते धावा झाल्यात 20. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव. एक नौका संघ आपण खेळताना पाहतोय या असोसिएशन मध्ये, तो म्हणजे वेदिका स्पोर्ट नांदेडने. चांगला चेंडू परंतु हा चेंडू जातो डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच राजेंद्र बजागे इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त एका धावाने वाढ झालेले, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1च धाव. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत पाहायला मिळते की काय आवळे संघाची. कारण जेव्हा सीमारेषा चेंडू जातो त्यावेळेस असं वाटतं की 2 धावा होतील, परंतु ते चित्र पाहायला मिळत नाही. एका धावाने धावसंख्या झालेली 23. इंजर्ड असताना सुद्धा अभि आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी पहा फटके मारतो त्यावेळेस त्याला ज्या वेदना होत्या त्या आपल्याला इथे स्पष्टपैकी दिसत आहेत. त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्यासाठी तो नेहमी नाकार देतो, परंतु आता 2 धावा मात्र पूर्ण. 2 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 25.
मी रोहन तळे तुम्हाला याच्यानंतर त्या चेंडू नंतर तुम्हाला सूचना करेन. बोल्ड. कारण याच मैदानावर एका गोलंदाजाने एक चेंडू टाकण्यासाठी 13 चेंडू हाताळलेले आहेत. संघाचं नाव आहे हिवाळी. तर आवळे संघाची धावसंख्या झाली 25. करंजवडे संघाला माझा आवाज जर तुमच्या कानावर जात असेल तर आयोजकांची सूचना आहे, संपर्क साधूनच जायचं आहे. करंजवडे. आणि त्रिफलच भले चेंडूची हाताळणी भरपूर केले. माझे गुणलेखक सांगतात की या षटकामध्ये किती चेंडू हाताळलेत. टोटल 10 चेंडू हाताळले, परंतु त्यांनी गडी सुद्धा बाद केले 2. धावसंख्या झालेले 25. 2 षटकाची समाप्ती. टीम जय हनुमान आवळे संघाची धावसंख्या झालेले 2 बाद 25. नवीन फलंदाज स्वप्नील. बरेचसे खेळाडू आवळे संघाचे सकाळी त्यांची थोडीशी चर्चा झाली. बरेचशा खेळाडूंनी सांगितले की भाऊ आमचा सराव सुद्धा नाही तरी सुद्धा आम्ही या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी सज्ज झालोय. सरावाचा अभाव थोडासा भासतोय आवळे संघाला, त्याच मात्र शंकाच नाही. कारण आता पुढच्या जी टुर्नामेंट होईल त्याच्यासाठी सरावाची आवश्यकता आहे जे हनुमान आवळे संघाला. त्याच्यापेक्षा नौका संघ आहे वेदिका स्पोर्ट नांदेड नाही. याच वर्षी या संघाने पदार्पण केलेले आपल्या असोसिएशन मध्ये आणि त्यांची ही मला वाटते दुसरी स्पर्धा असेल याच मैदानावर. वेदिका स्पोर्ट नांदेड एक नौका संघ असोसिएशन मध्ये या वर्षी त्यांची बढती झालेली आहे. लहान लहान नन्हे मुन्ने घेऊन हा संघ खेळताना आपण त्यांना पाहतोय. पहा गोलंदाज किती वयाचा असेल हा. उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे आणि चेंडू सरळ जाऊन पडद्यावर धडक देतोय. षटकार 6. रोहित पहिल्या चेंडूवर षटकार. आता मात्र दुसरा चेंडू चांगला हाताळलाय. एक चेंडूवर षटकार लगावल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज रोहित. एक युवा गोलंदाज, एक नौखा गोलंदाज, एक चिमुकला गोलंदाज म्हणायला हरकत नाही. या असोसिएशन मध्ये सर्वात कमी वयाचा गोलंदाज या स्पर्धेमध्ये असू शकतोय रोहित. रोहित संघ नायकांनी त्याच्यावर धुरा सोपवलेले. उलटा चेंडू, उंची जास्ती, लांबी सुद्धा जास्ती, चेंडू जातो सीमारसे बाहेर. आलाय हा उत्तुंग षटकार. झालेले 37 क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेऊन सीमा रेषापार. आलाय हा दर्जेदार चौकार. याच्यानंतर जय हनुमान बोरपाडा आणि टीम अण्णा आल्बे मापोली दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राज आहे. जय हनुमान बोरपाडा आणि अण्णा आल्बे महापोली
चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेले 41. एक नौका गोलंदाज आहे, अनुभवाची कमी आहे त्याच्याकडं आणि त्याचा फायदा उठवतात हे फलंदाज, विशेष करून चेतन. 2 षटकाराने 1 चौकाराने खेळी करताना आपण पाहतो चेतन याला. एक अनुभवी खेळाडू आणि एक नौका गोलंदाज. आणि हा सुद्धा चेंडू पाहूया, पंचांचा इशारा, षटकार. आणि थोडीशी ताकद कमी पडते की काय गोलंदाजाची, त्याचा फायदा उठवतोय चेतन. धावसंख्या 47. बॅटची कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. आमचे पंच तिथे सज्ज आहेत, 3 पाटील, एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली 48. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हायेस्ट स्कोअर 50 आणि तो आकडा या इनिंग मध्ये पार होईल का? कारण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय वेदिका स्पोर्ट नांदेडने आणि टीम जय हनुमान आवळे. गोलंदाज येतो धर्मेश. मागच्या टुर्नामेंट मध्ये धर्मेशाला वेगळं नाव सुद्धा आमच्याकडे आलं होतं, परंतु ते नाव मी पुकारू शकत नाही. धर्मेश स्ट्राइक वर चेतन, नॉट स्ट्राइक स्वप्नील. स्ट्राइक वर चेतन, नॉट स्ट्राइक स्वप्नील. धर्मेश, चांगला चेंडू आहे धर्मेश याचा, अगदी वेगात टाकलेला, आपली पुरेपूर ताकद वापरली या चेंडूसाठी आणि सक्सेसफुल ठरला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धर्मेश सामना करतो चेतन. हो हो हो, काय गोलंदाजी हातवतोय. दुसरा चेंडू लगातार निर्धाव. आता मात्र दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी कान मंत्र आहे. आता मात्र स्वप्नील काहीतरी कान मंत्र देतो चेतन याला की दादा तुला आता असं खेळायचंय. अशा पद्धतीने चेंडू पडतो, बाहेर निघतोय. धर्मेश थोडा वेळा हवेत चेंडू आहे. नितीन तिथे सज्ज आहे. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या झालेले 49. या षटकामध्ये कमबॅक केलेले आहे धर्मेशाने. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल, म्हणजे 3 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव दिलेले. कमबॅक काय असते ना ते करून दाखवतो धर्मेश. सामना करेल स्वप्नील. हो, अजून एक चेंडू निर्धाव. फक्त 4 चेंडू मध्ये धावा किती दिलाय धर्मेशाने? तर फक्त ना फक्त 1. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये एकच धाव दिले. 2 चेंडू महत्वाचे. उलटा चेंडू, परंतु त्याचा सुद्धा फायदा उठवता आलेला नाही स्वप्नीलला. कारण स्वप्नीलने आधी सांगितले की सरावाची कमी आहे संघाला. एकच धाव. 5 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धाव दिले आहेत धर्मेशाने. आता मात्र हाही चेंडू जातोय निर्धाव. चेंडू पडल्यानंतर
वळण थोडंसं घेतला, बाहेर गेला, षटक संपल्याचा इशारा येतो पंच राजेंद्र बदागे सर यांचा. आणि या षटकामध्ये खरोखरच या धर्मेशाची गोलंदाजी जर आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळे झालेच पाहिजेत, कारण या षटकामध्ये धर्मेशाने फक्त ना फक्त 2 धावा दिल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा 10, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 23 आणि या षटकामध्ये हाणामारीचं षटक होतं. या षटकामध्ये धावा किती तर फक्त ना फक्त 2, म्हणजे एकूण धावा झाल्या आहेत त्या 51 धावांची आवश्यकता आहे टीम वेदिका स्पोर्ट नांदेडने संघाला. आवले संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. जय हनुमान बोरपाडा आणि सुरानगर गावचे समाजसेवक सुधीरजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण दादा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. 2 संघामध्ये नाणेफेक होते, टीम बोरपाडा आणि टीम अण्णा अल्बे मापोली. तसेच श्यामजी चन्ने यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, मापोली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण सुद्धा दादा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. दोन संघामध्ये नाणेफेक होते. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जय हनुमान बोरपाडा आणि टीम अण्णा अल्वे महापोली. चार षटकाचा सामना होईल. श्यामजी चन्ने यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक संघ नौका आहे बोरपाडा तुमच्या माहितीसाठी. एका बाजूला BS म्हणजे भूमिक स्पोर्ट आणि एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मान्यवरांच्या हाती नाणं सुपूर्द करतोय. कॉल बोरपाडा संघाचा आहे. BS असा कॉल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले. मान्यवरांना विनंती करतोय आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचे. टीम अण्णा अल्बे आपण नाणेफेक जिंकले. जास्ती विचारणार नाही, सामना सुरू होते. फक्त निर्णय सांगायचा. बॅटिंग धाडसी निर्णय घेतलेले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम अण्णा अल्बे संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू व्हेरी मच मांजरेकर सर. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. छोटा 11 आंबेडकर नगर प्रेझेंट आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 हे शानदार आयोजन पाहायला मिळतं. वेदिका स्पोर्ट्स नांदेडने वर्सेस जय हनुमान आवळे. जय हनुमान आवळे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना त्यांच्या मनासारखी बॅटिंग आली. टॉस हरल्यानंतर आणि टॉस जिंकल्यानंतर वेदिका स्पोर्ट्स नांदेडने या टीमने फिल्डिंग स्वीकारली. त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर अभिजितने सुपर बॅटिंग केली. एकंदरीत 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अभिजित आणि चेतन ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. नितीन आणि विशाल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर उमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. अण्णा हलवे महापोली वर्सेस जय हनुमान बोरपाडा या टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. पहिला बॉल बॅटची एज घेत सुंदर स्टॉप केलं गेलंय लॉंग स्टॉप रिजनला. अन्यथा नशिबाचा चौकार तर डेफिनेटली मिळाला असता यात मात्र शंका नाहीये. पहिल्या बॉलवर 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 या धावसंख्येवर
सुंदर अशा मैदानात ही स्पर्धा सुरू आहे. आजचा पहिला दिवस, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहत आहेत. पहिला सामना, यानंतर जयनुमान बोरपाडा आणि अण्णा हलबे महापोली या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. ही एक चांगली लढत पाहायला मिळेल का? एक ज्या पद्धतीने मांजरेकर सरांनी सांगितलं की अपकमिंग यंग टॅलेंटचा संघ म्हणून आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. म्हणजेच नवतरुण उभारते सितारे खेळाडू या नांदेडने संघामध्ये आहेत, ज्यांनी भरपूर काही काळ क्रिकेट खेळलेलं नाही. आता क्रिकेटला त्यांनी सुरुवात केली. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर हे आपण सातत्याने टायटल गुंजताना पाहायला मिळतं. लेफ्ट हँड बॅटर विशाल ह्या वेळेला खोलवरचा चेंडू, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पण ज्या वेळेला टोटल 50+ जेव्हा 4 षटकांमध्ये असते त्यावेळेला एक फाईट करण्यासाठी गोलंदाजासाठी ती ताकद बनते. परंतु ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच असते त्यावेळेला गोलंदाज थोडेसे हतबल होतात आणि अशा वेळेला ते परिपूर्ण विश्वास सोडतात. परंतु इथे उमेश चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेलाय, बिटवीन द गॅप मध्ये आहे. अतिश पुढे सरसावेल का? अतिशने सकाळच्या सत्रामध्ये 3 झेल टिपले अप्रतिम पाहायला मिळाले. एक झेल लॉंग ऑन मधून मिड ऑन मध्ये आला, तो झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक झेल सोपा होता, तो सुद्धा मात्र सुंदर टिपला गेला. परंतु एक हार्ड झेल त्यांनी सोपा करून दाखवला. 1 हँडने अतिशय सुंदर दर्जेदार झेल टिपला गेला होता. तोच अतिश फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. उमेश आवळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत त्या ठिकाणी, अतिश पुढे सरसावतील आणि हा चौथा झेल या आजच्या दिवसामध्ये अतिशच्या नावावर. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. विशाल बॅक टू द डगआउट. विकास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. ही लेंथ आणि या लेंथला ओळखला जातो मिस्टर उमेश. अचूक टप्पा आणि भेदक मारा. एक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खेळाच्या माध्यमातून खूप चांगली असावी लागते. त्याचंच प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळतं. वेग आहे, वेगेबरोबर टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक लेंथ लाईन आपण पाहू शकाल. ग्रेट डिलिव्हरी. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. राजेंद्र बजागे सर वळतायत. या स्वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. सेकंड इनिंग मध्ये वेदिका स्पोर्ट्स नांदेडने या टीमची आतापर्यंत 4 या धावसंख्येवर. 51 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय जयनुमान आवळे टीमने. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा डाऊन द लेग आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईड आपण पाहत आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. पहा, तुमच्याकडे कधी कधी वेग असतो परंतु लेंथ लाईन चुकते तुमची, आणि अशा वेळेला तुम्हाला सावरण्यासाठी तुमच्या मनाची तयारी असावी लागते, ज्याला म्हणतात मानसिकता तुमची चेंज झाली नाही पाहिजे. आणि अशा वेळेला जेव्हा वाईड येतात तेव्हा तुमचे एक्स्ट्रा ऑर्डिनेट जे असतं ते एक्स्ट्रा पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू फेकावे लागतात. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. अतिश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. क्या बात आहे. आज अतिशचा चेंडू पाठलाग सोडणार नाही आणि अतिश सुद्धा मात्र या वेळेला सक्सेस होत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. गॉन. तू तो रोलर से उड़ गया होगा.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. जवळजवळ घड्याळात 2:35 झालेत आणि शेड्यूलनुसार आपण परफेक्ट चाललेलो आहोत. त्याबद्दल सर्व आमच्या संघांचं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीने छोट्या 11 आंबेडकर नगर या लाडक्या आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की वेळेला महत्त्व दिलंय. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. अप्रतिम चांगला चेंडू होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली का, परंतु पंच यावेळेला दर्शवत आहेत यस वाईट बॉल. ज्या वेळेला समालोचन कक्ष जेव्हा अक्रॉस असतं क्रॉस असतं त्यावेळेला प्रत्येक चेंडू आम्ही वर्णन करू शकणार नाही की कुठल्याही स्पॉटवर आहे, फक्त भाकीत करू शकतो आणि त्यासाठी पंच स्टँड त्या ठिकाणी ऑनफिल्ड आहेत. 1 मिनिट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक 2 आहे. पहिलाच बॉल वाईड. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडूला भिरकावून दिले गेले. चौकाराकरिता 4 धावा मिळतील. या चौकाराने त्यांचं स्वागत केलं जात आहे. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 1. विजयासाठी 51 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये संत गतीने सुरुवात झाली. जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात होऊ शकली नाही. भिवंडी म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत क्रिकेटची पंढरी म्हणून या विभागाला ओळखलं जातं आणि त्यामध्ये सुरू असलेला हा बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सुधीरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता आहेत. षटक क्रमांक 2 आहे. विजयासाठी अजून सुद्धा 41 रनची नितांत आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विवेक. चेंडू आपण पाहिला थोडासा आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेली. इथून जर पार्टनरशिप बिल्ड झाली, धावांचा वेग वाढला तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. परंतु त्यासाठी असावा लागेल तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. इनफिल्डच्या वरून खेळले. पॉइंटच्या डोक्यावरून खेळत असताना चेंडू फार वेगाने निघून जाईल. आउटफील्ड फास्ट ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार. अप्रतिम सुरुवात करून दिले गेले. 4 रन. प्रतिम फुटवर्क चांगला आहे. फक्त चेंडूला दिशा देतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सेन्सिबल बॅटिंग कशी असावी. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळणारा खेळाडू आहे नितीन. ऑन साइडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना अतिश पुढे सरसावेल. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. विजयासाठी 35 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. ती सेकंड इनिंग मध्ये वेदिका स्पोर्ट्स नांदेडने या टीमला प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान आवळे या टीमने 50 धावा फलकावर लगावल्या. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला तर फटका तर आहे. एकदा वर्जित केली जाईल. केतन पुढे सरसावेल. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन्स. वाकळणचा टायगर अर्थातच केतन मात्रे. काल आपण पाहिलं ISPL मध्ये 17,25,000 एवढी बोली आपल्याला पाहायला मिळाली. आणि 36वी बाईक जर आपण पाहिली तर धडाकेबाज या चषकामध्ये आपण पाहू शकलात.
अतिशय सुंदर ती स्पर्धा सतीश शेळके अँड कंपनीच्या माध्यमातून आपण ती वडवलीच्या मैदानात पाहू शकलात. एक धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. चांगली स्पर्धा पार पाडली गेली. बिग बॅश धमाका आपण पाहू शकलात. 50वं वर्ष गोल्डन जुबली आणि खऱ्या अर्थाने चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सरांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. कुणाल दाते सरांचं धन्यवाद व्यक्त करेन. त्यांच्यामुळे ती समालोचनाची संधी प्राप्त झाली होती. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आपण पाहिलं. पहिल्या षटकात उमेश आवळे एक्सप्रेस या गोलंदाजाने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा विवेकच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकता. थोडासा निराश असेल आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. कधी कधी होतं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. या क्रिकेट या खेळाने आपण सातत्याने पाहिलंय की झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता आहे तो म्हणजे क्रिकेट. स्विच हिटचा फटका. आराम के साथ चेंडूला स्विच हिट केलं गेलं. सरळ चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन क्लिअर करणारा एक अप्रतिम धमाकेदार झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. पाहायला मिळतात 29 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 29 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल होता ऑफ साइडला. वन हँड ने. व्हॉट अ कॅच. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. हा झेल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील असा हा सुंदर झेल टिपला गेला. याला म्हणतात टायमिंग कॅच. फलंदाज बाद होताना त्याच्या मनात ध्यानात सुद्धा नसेल अशा प्रकारचे झेल पकडले जात नाही तर चिपकले जातात आणि त्या अनुषंगाने हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेली. 22 रन्स. ऍब्सोल्युटली सुपर कॅच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज अतिशय आपण पाहू शकाल. 5 झेल आतापर्यंत त्याने टिपले गेलेत या स्पर्धेमध्ये आणि चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहू शकताय. क्लीन बोल्ट. सुपर डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. संघाची धावसंख्या 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. भाव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली राहिले. त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना झुकले होते. स्टॉप केलं चेंडूला. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे.
अप्रतिम आपण ही स्पर्धा पाहतायत. छोटा 11 आंबेडकर नगर आयोजकांच्या माध्यमातून प्रेझेंट केली गेली ही स्पर्धा. ऑन साइडला काय फटका खेळलाय, अप्रतिम फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल ह्यूज अँड बिग ब्लास्ट. बावीस रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 6. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं महत्त्व वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे या खेळामध्ये. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण वेळ कोणासाठी गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबत नसतो. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक जर्मनीचा, ज्याचं नाव आदराने घेतलं जातं जीके जनरल नॉलेजमध्ये, पीटर हेनलिन या संशोधकाने घड्याळाचा शोध लावला. तर त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे या खेळामध्ये. कारण छोटे दिवस आहेत आणि छोटे दिवस असल्याकारणानं अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं. त्याचा कुठेतरी एका संघाला फायदा मिळाला पाहिजे, एका संघाला तोटा मिळाला पाहिजे, हा हेतू आयोजकांचा नाहीये. तर दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण उजेडातच हे सामने कव्हर करायचे आहेत. ऑन साइडला एकदा वर्जित केली जाईल. केतन पुढे सरसावतोय, अतिश पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. अतिशला ज्या वेळेला प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याच मैदानात मला बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता. म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्डर. डेफिनेटली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 रन्स. अतिशय सुंदर प्लेन मैदान आहे. प्लेन मैदानात आपण पाहू शकतात खेळाडूंचा प्रत्येकाचा वेगवेगळं खेळण्याची स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. अतिश पुन्हा एकदा पुढे सरसावेल. फेकी करेपर्यंत प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय, चांगली फेकी करतोय. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 31. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. क्रीज येणं फार गरजेची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले गेले. 31 रन. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकतात. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2